तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर आजचा ब्लॉग थोडासा विशेष राहणार आहे. आता तुम्ही म्हणता याच्यात विशेष काय गोष्ट आहे बाबा, तर विशेष असं आहे ना, आता गावाकडे आहे ना जवळपास 99% म्हणण्यापेक्षा 100% प्रॉब्लेमच आहे का बांधाचे वादविवाद नाही का, जे काय वावराचे काय बांध राहते त्याच्यातून थोडासा वादविवाद जे आहे ना त्याच्यावर मला बोलायचं होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तर ना काय झालं, मागच्या आठवड्यात आहे ना बांधाचे वाद आहे ना आमचे पण थोडेसे वैयक्तिक झाले बरं का शेजाऱ्यांशी, पण जास्त काही वादाचा विषय नव्हता. आता पोरं त्यांचे पण समाजात होते ना, आपण पण समजून घेणार होतो म्हणून ते जास्त काही शिगेला ते काही वाद पेटला नाही. आणि काय राहतं ना, उगाच नवं रक्त आहे बुवा, आपण काही करू शकतो वादविवाद घालायचा आणि मग दोन गोष्टी करायच्या. मग काय आमच्या बांधाचा आहे ना तोडगा मिटायला ना ग्रामपंचायत मधले 2-4 सदस्य बोलवले बरं का, सरपंच उपसरपंच वगैरे सगळे. आणि कसं आहे ना, त्यांचे पोरं समाजदार असल्यामुळे फुटभर इकडे तर फुटभर तिकडे हा विषय आहे ना बांधावर आहे ना पोल रावण्यात आले आणि विषय एकदाचा फायनल करण्यात आला. आणि सरळ काय झालं, शांत डोक्याने निर्णय घेतल्यामुळे आज कुठेतरी तुमचं होणारं भविष्यातील नुकसान मानणं पोलीस स्टेशनचे चक्रा किंवा कोर्ट कचेरीचे जे भानगड आहे तिथं त्याला लगेच स्थगिती लागली. आता आहे ना हे सगळं राष्ट्रानं तुम्हाला सांगण्यामागचा हाच उद्देश का, कुठेतरी ह्या गोष्टीचा थोडासा शांत डोक्याने विचार करत जाऊ. उगा नवं रक्त आहे म्हणून आपण काही करू शकतो म्हणून ना वाद घालायचं आहे ना थोडंसं शक्यतो टाळा. मग माझ्या लक्षात आलं की आपल्या घराजवळ ना 10 गुंठे रान पडीक पडलेलं आहे बऱ्याच दिवसात, आपण तिथं काही काम केलेलंच नाही. मग काय ते रान आहे ना तयार करण्याचा निर्णय झाला आमचा बरं का. मग तयार करायला लागलो, तिथं काही विषय नाही म्हणलं, जाऊ ते फुटाचा विषय झाला तर आपलं 10 गुंठे रान निघणार आहे म्हणलं, इथं कुठं जाणार म्हणलं नाही का, शेवटी आपलं ते आपलं. आणि कसं आहे ना सगळ्यात महत्त्वाचं एकमेकाची ना जिरवण्यापेक्षा ना कुठंतरी आपल्या स्वतःच्या ना डेव्हलपमेंटवरती काम करत चला, काहीच अडचण नाही. मग काय आपले खोमने पाटील मित्र होते, त्यांना म्हणलं LGCP ने घेऊन या म्हणलो, एक दिवसाचं काम आहे राव, तुम्ही याचं म्हणलं आज. मग काय ते लगेच त्या दिवशी आले, ताबडतोब यंत्रणा चालू आहे. शब्बीर भाईला फोन केला, म्हणलं ट्रॅक्टर लागत, मग माती वगैरे भरली ना, घराकडे येणार आहे ना रोड आहे ना त्याची शिफ्टिंग केली आणि 10 गुंठे रान आपल्याला तयार झालं होतं. कसं आहे ना ह्या वादाच्या विषयावर एवढं बोलण्याचं कारणच माझं हे, आजची परिस्थिती तुम्ही समाजात पाहता लय बेकार झालेली, फुटावून एकमेकाशी खून मारामारी व्हायला लागले. आणि ही गोष्ट आहे ना कधी कळती, थोडासा वेळ निघून गेला कुठतरी माणूस आचंगलं का, एखादा घरातला करता व्यक्ती गेला का मग कळून येते. मग त्यावेळेस पश्चाताप करण्याशिवाय काही नसतं त्यांच्याकडे. शेवटी कसं आहे ना एकमेकासोबत आहे ना गुणागोविंदानं राहा, काय कोणाचं आयुष्य कधी संपणार आहे काय कोणाचं सांगता नाही. त्याच्यामुळे ना उगाच वादविवाद करू नका, शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीत माघार घ्यायची वेळ आली तरी घ्या, एखादा पाऊल मागं टाका, पण माघार घ्यायला ना कधी कमी नका माणूस स्वतःला नाही. मग काय ते तुकडं क्लिअर करण्यासाठी JCBचा दिवसही गेलता आणि संध्याकाळ झाली बरं का, उशिरापर्यंत JCBने काम केलं आणि सगळं क्लिअर करून टाकलं होतं. रस्त्याचं कामकाज झालेलं होतं जवळपास. आता थोडीशी नॉर्मल जी काय लेवल होती ती JCBने करून दिली ती पण आता तिथे राहिलं विषय असा का गावाचं पुनर्वसन व्हायला, त्याच्यामुळे मोकार दगड होती त्या जागी. मग ना आपल्याला ना सगळं फ्रेश होऊन जायचं होतं मंदिरात. आता मंदिरात निघालं होतं आपण. आता मंदिरात जाण्याचा विशेष आज कार्यक्रम असा होता का धोंड्याच्या महिन्यामुळे तिथं कार्यक्रम ठरलेला होता कीर्तनाचा आणि जेवणाचा सगळ्या गावाला. आता कसं आहे ना संकटेश्वर देवस्थान म्हणजे आमच्या गावचं जागृत देवस्थान वर का फुल गर्दी होती त्या दिवशी तिथं. मग काय दर्शन काय उभे दर्शन केले लगेच निघालो. आणि ना तिथे स्वयंपाकाच ठिकाणी चक्कर मारायला गेलो, म्हणलं चला चक्कर मारून येऊ. तर तिथं ना एका भाविकानं आहे ना मांडवे दिलेले होते जेवणासाठी बरं का, त्याच्या पदर खर्चाने. आता ना इथं आमरसाचा मोठा विषय चालू होता बरं का, त्याच्यात बर्फ वगैरे टाकलेला होता, तिथं काय नाद विषय होता डायरेक्ट. मग काय आपले आचार्य मित्र रवी भाऊ योगेश भाऊचं आहे ना भजे काढायचं काम चालू होतं. तिथं काय एवढ्या मोठ्या क्वांटिटीत भजे काढायचे म्हणल्यावर घायल होणार होते दोघं पण कार्यकर्ते. आणि चला कसं आहे ना काही विषय असला ना तर स्वयंपाकाचा इथं सामाजिक कार्याचं ना तर हे दोघं पुढं करा राहतेच बरं का यांचं, त्याच्यामुळे काय अडचण नाही. तर खरंच धन्यवाद मनापासून गावकऱ्याच्या वतीने यांची. आता कसं आहे ना शहाणे माणसाने स्वयंपाकाकडे चक्कर मारला, सगळं सुरळीत होतं, पब्लिक भरपूर होती मदतीला. म्हणलं आता ना थोडासा कीर्तनाचा आस्वाद घेऊ. आता बसलं तिथं पण विनू शेड काय कीर्तन ऐकून द्यायला तयारच नव्हते भाऊ आम्हाला तिथं. आणि कसं आहे ना लेकर अशा टायमाला परेशान करायला लागले ना तर पब्लिक आहे ना लय तोंडाकडे पाहते ना, आज टायमाला असं वाटतं मग कधी कार्यक्रम संपना ना आपण निघू नाही का इथून. मग काय वाट पाहून आहे ना कीर्तनाचा शेवट झाला, मग लगेच पंक्ती बसल्या आणि पहिल्याच पंक्तीला आपण बसलो. म्हणलं आता पोरग आहे आपल्यासोबत, आपल्याला आहे ना काय उद्योग आवरून नाही द्यायचं. मग काय स्वयंपाक आहे ना एक नंबर क्वालिटी झालेलं तर विनू शेटनेच तर रसावर तावा मारित होतं बरं का. आणि कसं आहे ना गावातलं कार्यकर्ता असल्यामुळे थोडंफार ना आपल्याला पहिल्या पंक्तीला बसणं चुकीचं होतं बरं का, पण पोरामुळे बसावं लागलं तिथं काय नाविलाज होतं. मग काय मंदिरातून घरी येत नाही तर ड्रेसिंग चेंज केली आणि लगेच तुमचं भाऊ ना कामाला भेटला होता. आता विषय काय झाला माहिती आहे का, ते लेवल वगैरे करण्याची जिथं रान तयार केलं ना JCBने तिथं दगड निघालेले होते वरती. मग सगळे दगड गोळा करायला आणि सगळी फॅमिली आली. मग आता ना सुट्टीचा टाइम झाला थोडासा कामानंतर बरं का. मग काय तेवढे ते ना आपल्या गावातले अनिल मामा पण आलते ना. आता कसं आहे ना ज्यांना आई बापा जड होते ज्या सुनाला सासरे जड होते ना त्यांनी ना हा आमचा कुटुंबाचा फ्रेमचा आहे ना ब्लॉग नक्कीच बघा बरं का. आता लय बोलणं जड जाईन पण काय हरकत नाही, जाऊ दे. आणि मी ना कित्येक वेळ चालता सांगत आलेलो आहे का भाऊ एकत्रित कुटुंबात जी मजा आहे ना तर ती विभक्त कुटुंबात नाही बरं का. हे कधी कळणार काय माहिती लोकांना अजून. बरं ठीक आहे काही काळानंतर या गोष्टी लोकांना कळणार आहे, त्यात काय शंका नाही बरं का. ब्लॉगमधून बोलायचं काम आहे, ज्याला राग आला असेल तर बिंदास उद्या काय अडचण नाही, माझा नंबर पण राहतो खाली, कॉल करा मला आणि प्रश्न विचारू शकता तुम्ही, त्याबद्दल काही शंका नाही.
मग काय आता JCB ना थोडी पान लेवल केलेली होती, पण आता जे काही लेवल करायची होती आपल्याला गाडीची चाकोरीचे त्याच्यातले खडे दगड वगैरे गोळा करून ते करायचं काम चालू होतं. मग मॅडम मला मदतीला होत्या, विनू शेठ पण थोडासा काम करू लागत होता. आता ना बराच वेळ आबादल्याच्या नंतर आहे ना रस्ता टाकाटक झालता बरं का आपला, तिथं काही विषय नव्हता ठेवला आपण. बाकी आता ना गावाचं पुनर्वसन झालं त्याच्यामुळे पडक्या घराचे लय दगड होते बरं का. तिथं रान तयार केलं, पण दगडाची नाही इतकी खाण होती का विषयच नाही तिथं. आता हे सगळे जे दगड दिसते ना तुम्हाला बांधायला लावलेले, हे सगळे एक गोळा करून लावलेले आहे बरं का तिथं. आता रीलमध्ये बऱ्याच जणांनी पाहिले असते ना आपले व्हिडिओ. 40-50 हजार रुपये गुंठ्याप्रमाणे रान घेणं काय आपले कोतीत नाही बरं का. त्याच्यामुळे म्हणलं आता जिथं आहे ना फक्त कष्ट करायचे तिथं कष्ट करायचे मनापासून आणि रान तयार करू म्हणलं काही विषय नाही. पण कष्टाची लय तयारी दाखवली बरं का. पण विषय असा झाला दगडच संपायला तयार नाही बरं का तिथं. मग काय आमच्यासोबत हेलपाटे मारून विनोदादाला भूक लागली होती. भाऊ चाऊमिनचा पुढे घेऊन आला घरून बरं का. मग त्याचा नाश्ता चालू झाला आणि मला खाऊ घाली दादा भाऊ. तेवढ्यात आमच्या मॅडम म्हणे ओ त्याला राहू द्या म्हणे काही म्हणा बरं का. आईचा ना लेकरातला जीव बरं का. मग काय आमच्या आई साहेब आले ते नाश्त्याला आता आहे ना काहीतरी करू म्हणे. म्हणलं शेवायचा भात करत नाही म्हणे, पण म्हणलं नको पोहेच करा. मग काय विनोदादाला काय ना चाऊमिनचा पुढं काय रेटत नव्हतं भाऊ, ते मला देत होता. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी. या ब्लॉगमधून जर कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर काय हरकत नाही बरं का. चांगल्या गोष्टी जडत जात राहील.